नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर डी बी सोळुंके. या अर्थशास्त्राच्या बी ए प्रथम वर्षाच्या भारतीय अर्थव्यवस्था या पेपरमध्ये याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्थेची आपण जर विकासाच्या अवस्था पाहिल्या तर आपण यापूर्वी पाहिलं की ब्रिटिशपूर्व कालखंड, ब्रिटिशांचा कालखंड आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा कालखंड या तीन अवस्थांमधून भारतीय अर्थव्यवस्था कशी विकसित होत गेली किंवा तिच्या विकासाचे कसे विविध टप्पे पडतात काल हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण भारतीय अर्थव्यवस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये पाहिली किंवा एक तिची वेगळी लक्षणं आपण जाणून घेतली. त्यामध्ये आपण पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आजही शेतीचं प्राबल्य आहे, कारण भारताच्या एकूण रोजगारात शेतीचा मोठा वाटा आहे. भारताच्या मोठ्या लोकसंख्येला कृषीनं रोजगार पुरवला आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा मोठा वाटा आहे. भारताच्या निर्यातीतही शेतीचा मोठा वाटा आहे. तसेच भारतीय लोकांचे दरडोई उत्पन्न अतिशय अल्प आहे. विकसित देशांची तुलना करता आपले दरडोई उत्पन्न हे अल्प आहे. तसेच देशामध्ये उत्पन्न व संपत्तीचे वितरण हे अतिशय विषम प्रमाणात झाले आहे. म्हणजेच भारताच्या लोकसंख्येपैकी मोठ्या लोकसंख्येच्या वाट्याला उत्पन्नाचा किंवा संपत्तीचा खूप अल्प वाटा आला आहे. तर अल्प लोकसंख्येने अल्प असणाऱ्या लोकांच्या हातात खूप सारी संपत्ती एकवटली आहे. म्हणजेच संपत्तीचं वितरण हे विषम प्रमाणात झालं आहे. संसाधनांचं वितरणसुद्धा हे विषम प्रमाणात झालं आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याशिवाय आपण पाहिलं की देशामध्ये भीषण दारिद्र्य ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. जी व्यक्ती किंवा जे कुटुंब स्वतःच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याही भागू शकत नाही, आपण त्याला गरिबी रेषेखालील किंवा गरिबी अवस्था असणारे कुटुंब असे म्हणतो. आपण हे पाहिलं की भारतामध्ये एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 35 ते 36% लोक आजही गरिबीत किंवा दारिद्र्यात जीवन जगत आहेत. ही सुद्धा एक खूप मोठी समस्या आहे, हे आपण यापूर्वी पाहिलं. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची इतर काही वैशिष्ट्ये किंवा लक्षणे आपण समजावून घेऊया. मित्रांनो, वाढती बेकारी ही सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठी समस्या आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये कृषीप्रधान अर्थव्यवस्था, लोकसंख्येत झालेली प्रचंड प्रमाणात वाढ, त्याशिवाय देशातील लघु व कुटीर उद्योगांचा झालेला अल्प विकास, औद्योगिकरण आहे परंतु ते अपुरे आहे. या कारणामुळे देशात बेकारी वाढत गेली. लोकसंख्या वाढली त्यामुळे श्रमशक्तीत वाढ झाली. काम मागणाऱ्या हातांमध्ये वाढ झाली, परंतु या हातांना काम देण्यात आपली अर्थव्यवस्था अयशस्वी ठरली. त्या प्रमाणात देशात उद्योगधंद्यांचा विकास झाला नाही. तसेच अलीकडील काळात विशेषतः 1991 नंतर देशात उद्योगधंदे वाढत आहेत, देशाचं औद्योगिकरण वाढत आहे, परंतु 1991 नंतर खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आपण स्वीकारलं. त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये भांडवल प्रधान तंत्राचा वापर सुरू झाला. श्रमाऐवजी भांडवलाचा वापर सुरू झाला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवीन यंत्रसामुग्री यामुळे मनुष्यबळाची आवश्यकता कमी झाली. परिणामी वाढत्या औद्योगिकरणाच्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला नाही. एका बाजूला औद्योगिकरणात वाढ होते, पण दुसऱ्या बाजूला रोजगारात फारशी वाढ झालेली दिसत नाही. दुसरा मुद्दा, प्रचंड प्रमाणात वाढती लोकसंख्या. आपल्या भारतीय लोकसंख्येच्या वाढीचा वेग खूप अधिक असून जगात आपण लोकसंख्येचा आकारमानाचा विचार करता जगात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. चीन हा प्रथम क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर भारत देश आहे. इतकं प्रचंड लोकसंख्येचं आपले आकारमान आहे. 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी एवढी ही देशाची लोकसंख्या होती. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आपली अर्थव्यवस्था काम देऊ शकली नाही. याशिवाय कृषी क्षेत्रातील जुनाट तंत्रज्ञान, सिंचनाच्या सोयींचा अभाव, पारंपरिक शेती पद्धती यामुळे शेतीतही फारसा रोजगार निर्माण होऊ शकला नाही. देशातील लघुउद्योग, कुटीर उद्योग यांचाही विकास अल्प झाला परंतु कमी झाला तो. त्यामुळे देशामध्ये बेकारीच्या प्रमाणात वाढ होत गेली. भारतीय नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार व राष्ट्रीय नमुना पाहणीच्या अहवालानुसार 2004-05 बेकारीचा दर हा ग्रामीण भागात 8% तर
शहरी भागात तो 7.5% एवढा होता. तर भारतीय नियोजन आयोगाच्या अहवालानुसार 2001-2 या सालामध्ये देशात सुमारे 3.49 कोटी लोक हे बेकार होते. तर 2004-5च्या आकडेवारीनुसार भारतात बेकारीचा दर हा 4 ते 5% इतका प्रचंड होता. भारतात ग्रामीण भागात छुपी बेकारी आढळते, हंगामी बेकारी आढळते, तर शहरी भागामध्ये आपल्याला सुशिक्षित बेकारी आढळते. तर ही बेकारी ही आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील एक मोठी आव्हान किंवा मोठं समस्या आहे. त्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील पुढील आव्हान म्हणजे भांडवलाची कमतरता. जर आपल्याला जलद गतीने आर्थिक विकास करायचा असेल तर भांडवल आवश्यक आहे. आपल्याला माहीत आहे की उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल व संयोजक. त्यापैकी भारतामध्ये भूमी विपुल प्रमाणात आहे, श्रमसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे, परंतु त्या तुलनेत भांडवल अपुरे आहे. म्हणून आपल्याकडे भांडवलाचा अभाव असल्यामुळे भांडवल कमी म्हणून गुंतवणूक कमी म्हणून उत्पादन कमी व रोजगार निर्मितीही कमी. आपण पाहत असाल की देशातील कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, यामध्ये भांडवल या तिन्ही क्षेत्राला पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध होत नाही. भांडवलाच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे या क्षेत्राचा फारसा विकास घडून आला नाही. त्यामुळे रोजगार निर्मिती फारशी झाली नाही. तसेच आपण जर पाहिलं तर 1950-51च्या आकडेवारीनुसार देशामध्ये स्थूल देशांतर्गत बचतीचा दर हा 8.6% एवढा होता. तर स्थूल भांडवल निर्मिती दर हा 8.4% होता. म्हणजेच देशात 8.4% हा भांडवल निर्मितीचा दर होता. पुढे यात वाढ झाली. 1970-71च्या आकडेवारीनुसार देशामध्ये बचतीचा दर 14.2%, तर भांडवल निर्मितीचा दर हा 15.1% एवढा होता. तर अगदी अलीकडील आकडेवारीनुसार म्हणजेच 2007-8 या सालच्या आकडेवारीनुसार आपल्या देशामध्ये भांडवल निर्मितीचा दर हा 36.9% एवढा होता. तर अगदी अलीकडील आकडेवारीनुसार म्हणजेच 2009-10च्या आकडेवारीनुसार आपल्या देशामध्ये भांडवल बचतीचा दर हा 33.7%, तर भांडवल निर्मितीचा दर हा 36.5% एवढा आहे. म्हणजेच साधारणतः 35 ते 36% एवढा भांडवल निर्मितीचा दर आपल्या देशामध्ये आहे. हा भांडवल अल्प प्रमाणात असल्यामुळं गुंतवणूक ही अल्प राहते. गुंतवणूक अल्प असल्यामुळे साहजिकच रोजगार निर्मिती ही अल्प राहते. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या. आपल्या देशात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या ही विकासातील महत्त्वाचा अडचण आहे. आपल्याला माहीत आहे की 1951मध्ये भारताची लोकसंख्या 36.1 कोटी होती. ती पुढे 2001 साली 102.27 कोटी एवढी झाली. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121 कोटी एवढी प्रचंड आहे. जगात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. ही वाढती लोकसंख्या विकासाची फळे खाऊन टाकते. म्हणजेच ह्या लोकसंख्येमुळे आपल्याला देशाचा जो आर्थिक विकास झाला परंतु त्या प्रमाणात लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त असल्यामुळे बेकारी, गरिबी, निकृष्ट राहणीमान अशा समस्या निर्माण झाल्या. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची फळं आपल्याला चाखायला मिळाली नाहीत. पुढील मुद्दा असा आहे की आपल्या देशामध्ये कुशल संयोजकांचा अभाव आहे. संयोजक म्हणजेच आपल्याला माहीत आहे विकासाचे 4 घटक असतात, उत्पादनाचे 4 घटक असतात. उत्पादनाचे 4 घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल व संयोजक. संयोजक ह्या 3 घटकांना एकत्रित करून उत्पादन करत असतो. भूमी, श्रम व भांडवल ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचं कार्य हा संयोजक करत असतो. भारतामध्ये कुशल संयोजकांचा अभाव आहे की उद्यमशीलता, उद्योगवृत्ती, नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती, नवीन उत्पादन तंत्र शोधून काढण्याची वृत्ती भारतीय लोकांमध्ये कमी आढळते. कारण आपल्या
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ब्रिटिशांच्या काळात जी शिक्षण पद्धती रुजली त्यामुळे उद्योजकता हा गुणधर्म फारसा विकसित झाला नाही. भारतीय लोकांची मानसिकता आजही नोकरीची आहे. त्यामुळे किंवा शेती आणि नोकरी तुलनेमध्ये उद्योगधंद्यांकडे फारसा आपण देशातील लोकांचं लक्ष फारसं गेलं नाही. त्यामुळं उद्योजकता फारशी विकसित झाली नाही. जर देशात कुशल संयोजक असतील जे उत्पादन रचनेत क्रांतिकारी बदल घडवून आणतील, नव्या उत्पादन पद्धती शोधून काढतील, नवीन कच्च्या मालाचे साठे शोधतील, नवीन बाजारपेठांचा शोध घेतील, नवीन प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करतील व अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र उत्पादनात वाढ घडवून आणतील, असा संयोजक वर्ग, उद्योजक वर्ग भारतामध्ये फारसा आढळून येत नाही. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला फारशी गती मिळाली नाही. कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्था विकासामध्ये तेथील उद्योजक वर्गाची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असते. यापुढे जर आपण पाहिलं तर भारतातील जो मानवी विकास आहे त्याची पातळी अतिशय निम्न आढळते. म्हणजेच मानव विकास निर्देशांकानुसार भारतातील जे मनुष्यबळ आहे त्याची पातळी ही काहीशी निकृष्ट आहे. मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी त्या देशातील लोकांचे राहणीमान, त्या लोकांचं सरासरी आयुर्मान व शिक्षण हे 3 घटक विचारात घेतले जातात. म्हणजेच दीर्घायुष्य, ज्ञानप्राप्ती व राहणीमानाचा दर्जा ह्या 3 बाबींवरून त्या देशातील लोकांच्या मानवी विकासाची पातळी मोजली जाते. आपण जर पाहिलं तर भारत यामध्ये खूप मागे आहे. 2010च्या जागतिक मानव विकास अहवालानुसार भारताचा जगामध्ये 119वा क्रमांक लागतो. आपल्यापेक्षा चीन, श्रीलंका हे देशसुद्धा खूप पुढे आहेत. आपण मानवी विकासामध्ये अतिशय मागे आहोत. मानवी विकासाचा दर्जा हा निम्न असल्यामुळे साहजिकच आहे देशाच्या आर्थिक विकासातही अडसर निर्माण होतो. कारण जर देशातील जनता साक्षर, तांत्रिकदृष्ट्या कुशल म्हणजेच कौशल्य प्राप्त केलेली, ज्ञान प्राप्त केले असेल तर देशाच्या विकासाला हातभार लागतो. परंतु भारतामध्ये आजही शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे, कुशल कामगार वर्गाचा अभाव आहे, तांत्रिक ज्ञान घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. ह्या सगळ्यामुळं आपल्या आर्थिक विकासाचा वेग हा मंद राहिला आहे. तसेच आपण आपल्या अर्थव्यवस्थेचं पुढील वैशिष्ट्य म्हणजे तांत्रिक मागासलेपणा. आपल्याला माहीत आहे मित्रांनो की जर आपल्याला जागतिक बाजारपेठेत टिकायचं असेल तर आपल्या वस्तूचा दर्जा हा उत्तम हवा. म्हणजेच आपली वस्तू ही उत्तम दर्जाची हवी, तसेच ती चांगली असावी व तिची किंमत कमी असावी. म्हणजेच आपली वस्तू ही स्वस्त व चांगली असावी तर लोक ती विकत घेतील. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. आपण पाहतो की विकसित देशांच्या तुलनेमध्ये भारताचे तंत्रज्ञान आहे त्याचा दर्जा काहीसा निकृष्ट आहे. साहजिकच आहे, निकृष्ट दर्जामुळे उत्पादन खर्चात वाढ होते व वस्तूचा दर्जाही घसरतो. म्हणजेच वस्तूंची किंमत वाढते, वस्तू महाग होते व तिचा दर्जाही निकृष्ट राहतो. परिणामी अशी वस्तू कोणी घेत नाही किंवा तिला जागतिक बाजारपेठेत फारशी मागणी नसते. कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, या तिन्हीमध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन उत्पादन पद्धती, नवीन यंत्रसामग्री ह्यांचा वापर आवश्यक आहे. परंतु भारतात आजही तंत्रज्ञान मागासलेले आहे. शेतीमध्ये तर आजही बऱ्याच भागात जुनाट तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते. परिणामी उत्पादकता व उत्पादन दोन्हीही कमी राहते व वस्तूची दर्जाही कमी होतो व वस्तूची उत्पादन खर्च वाढून वस्तू महाग होते. हे आपल्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. थोडक्यात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्याला जर पाहायची असतील तर आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील की कृषीप्रधान अर्थव्यवस्था, भीषण दारिद्र्य, वाढती बेकारी, संपत्ती व उत्पन्नाचं विषम वाटप, तांत्रिक मागासलेपणा, कुशल संयोजकांचा अभाव, भांडवलाची कमतरता, या सर्व बाबींमुळे भारतीय अर्थव्यवस्था ही थोडीशी मागासलेली आहे. ती विकसित नाही परंतु विकसनशील अवस्थेत आहे. तिची वाटचाल विकासाकडे सुरू आहे. ह्या सगळ्या भारतीय अर्थव्यवस्थेमधील समस्या आहेत.
यावरून आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचे विकसनशील स्वरूप दिसून येते. धन्यवाद. पुढील लेक्चरमध्ये आपण भारतातील नैसर्गिक साधनसंपत्ती याविषयी आपण चर्चा करणार आहोत.